आणखी एक महत्त्वाची घडामोड, काँग्रेस नेत्यांची एक महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। पण त्याचबरोबरीने आणखी एक मोठी बातमी येते साताऱ्यातनं। साताऱ्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले। शिवसेना शून्य गटातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी प्रथमच जाहीर प्रतिक्रिया दिली आहे। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर आहेत, मात्र कार्यक्रमासाठी बोलावलेलंच नाही, फोनही आलेला नाही असा दावा महेश शिंदे यांनी केलाय। मला आमंत्रण न दिल्यानं मी कार्यक्रमाला जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे असं महेश शिंदेंनी म्हटलंय। आणि जेन्युइन अकाउंट्स होते। एप्रिल 17, 2026 ला क्रिएट झालेले अकाउंट्स नव्हते, जेन्युइन अकाउंट्स होते जे 21 चे असतील, 22 चे असतील। त्यांना इतकं ट्रोल करतात कारण का त्यांची ही पूर्ण जी स्ट्रॅटेजी होती ती बॅकफायर झाली, बुमरँग झाली आणि फेल झाली ही स्ट्रॅटेजी। तुम्ही अजून किती महिन्यांचा वापर करणार? तुमची हिंमत असती तर तुम्ही 24 मध्ये लागू केलं असतं। ते 23 मध्ये पारित करून 24 मध्ये एक्झिस्टिंग 543 मध्ये तुम्ही का लागू करत नाही? तुम्ही वाढवताय। दुसरी गोष्ट 50% वाढवण्याचं म्हणजे 543 चे 850 झाले असते। आणि जे अतिरिक्त आहे तुम्ही बघा, हे महिला विरोधी कसे आहेत। महिलांचा वापर एकीकडे करताय तुम्ही, इलेक्शनच्या वेळेस महिला बिलाचं नावाखाली, डिलिमिटेशनच्या नावाखाली तुम्ही हे करताय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही किती महिला विरोधी आहे ह्याच्यावरून कळतं की तुम्हाला सीट्स वाढवून महिलांना आरक्षण द्यायचं। आरक्षण केव्हा म्हणतात? जेव्हा एक्झिस्टिंग सीट्स मध्ये जेव्हा तुम्हाला जागा आरक्षित होतात तेव्हा त्याला आरक्षण म्हणतात। इथे तुम्ही तुमच्या भाऊबंदींना, तुमच्या गुंडांना, सगळ्यांना मजबूत करताय, वाढवताय सीट्स आणि त्या वाढीव अतिरिक्त सीट्स मध्ये तुम्ही महिलांना आरक्षण देताय। म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला महिलांना आरक्षणच द्यायचा नाहीये। तुम्हाला द्यायचं असतं तर तुम्ही 24 मध्ये दिलं असतं, तुम्हाला द्यायचं असतं तुम्ही अजूनही एक्झिस्टिंग मध्ये पुढच्या 2029 ला तुम्ही दिलं असतं एक्झिस्टिंग 543। तुम्ही 50% कोणत्या बेसिसवर? रॅन्डम नंबर, विश्वगुरूंना वाटलं म्हणून त्यांनी 50% घेतलं। पण दुसरी गोष्ट मान्य करतो, डिलिमिटेशनची गरज आहे, आम्हाला पण वाटतं डिलिमिटेशनची गरज आहे, पण डिलिमिटेशनची पद्धत असते। एक तर डिलिमिटेशन का होतं? जेव्हा लोकसंख्या वाढते, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी राहिलो आहोत, लोकसंख्या वाढते। जर लोकसंख्या वाढली तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही फ्रेश सेन्ससची आकडेवारी घ्यायला पाहिजे होती? तुम्ही 2011ची सेन्ससची आकडेवारी घेताय, त्याच्यावर तुम्ही 50% टाकताय आणि सेन्सस न करता तुम्ही डिलिमिटेशन करता आणि 50% रॅन्डम। मग तुम्ही ऑन रेकॉर्ड म्हणताय की सेन्सस चालू आहे, कास्ट सेन्सस चालू आहे। रजिस्ट्रार पण म्हणाले की 6 महिन्यात डिजिटल सेन्सस असल्यामुळे आम्ही तुम्हाला 6 महिन्यात ती माहिती उपलब्ध पण करून देतो, अवेलेबल पण करून देतो। पण नाही, यांना घाई लागली नाही, कारण 2 निवडणुका एवढ्या, त्यांच्यासाठी निवडणुकाच महत्वाच्या असतात, देशाची अखंडता महत्वाची नसते। हे एवढं अनकॉन्स्टिट्युशनल आहे की हे पूर्ण नॉर्थ साऊथ ब्रेकअप करणारे, डिवाइड करणारे आणि असंविधानिक पद्धतीने हे बिल पास करण्याचा अतिशय खालचा असा प्रयत्न अमित शहाजी आणि मोदीजींनी केला, या सरकारने केला। एवढंच नाही, पण त्यांच्यात कुजबूज होती इलेक्शन हे बिल त्यांचं डिफीट झाल्यानंतर की पता था की गिरने वाला है तो लाया ही क्यों, एवढी मोठी एम्बॅरेसमेंट गव्हर्नमेंट सत्ताधाऱ्यांना झाली। आणि म्हणून त्यांचा पूर्णपणे फेल्युअर आहे, त्यांचा पूर्णपणे डिफीट आहे। महिलांना नेहमीप्रमाणे पुढे करून हे डिलिमिटेशन बिल पारित करण्याचा अतिशय घाणेरडा असा प्रयोग मोदीजी, अमित शहाजी आणि पूर्ण बीजेपी करत होते। ते बॅकफूटवर गेले आणि म्हणून हे जे आज तुम्हाला दिसतंय मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स देत आहेत, इतर सगळे मोदीजींनी काल खूप म्हणजे इमोशनल म्हणावा प्रयत्न केला, पण ते आता त्यांचे ते गिमिक्स ज्याला म्हणतात ते काम करणार नाहीये, कारण का त्यांचा खोटा चेहरा जो आहे तो आता उघड पडला आहे। त्यांचे सगळे जे कट कारस्थान आहेत महिलांच्या विरोधात ते सगळे उघड पडले आणि आता काही चालू शकणार नाही। हा त्यांचा डेस्परेट अटेम्प्ट होता, लास्ट अटेम्प्ट होता, पण काही नाही, आता ते पूर्णपणे उघड पडले आणि आपल्याला दिसून येते। मी कोण लागून गेली, पण जेव्हा आपण बघतो, कमेंट बघतो सोशल मीडियावर किंवा खूप जण आता बोलायला लागले त्याबद्दल, की आपल्याला कळतं की महिला विरोधी भाजप महिलांचा वापर करून डिलिमिटेशनचं बिल आणण्याचा प्रयत्न, आरक्षणाच्या विरोधात असलेले, कारण का ऍडिशनल सीट्स मध्ये त्यांचे काय, त्यांचे बाहुबली, त्यांचे गुंडाराज, त्यांच्या सगळ्या लोकांचे सीट्स परमिनेट करून फक्त अतिरिक्त सीट्स महिलांना द्यायचा
त्यांचा विचित्र प्रयत्न होता. आणि खरंच जर त्यांना महिलांच्या बद्दल काही असेल तर एकतर महिलांना तुम्ही बघता महाराष्ट्रात खरातांचं प्रकरण असेल, महिला कुठेही सुरक्षित नाही आहे, आणि खरंच जर त्यांना काही करायचं असेल तर मग त्यांनी एक्झिस्टिंग 500, आम्ही चॅलेंज करतो त्यांना, एक्झिस्टिंग 543 मध्ये तुम्ही महिला आरक्षण डिक्लेअर करून टाका. 29च्या इलेक्शनमध्ये महिला आरक्षण देऊन टाका आणि डिलिमिटेशन सेन्ससची वाट बघा. लोकशाही पद्धतीने डिलिमिटेशनवर चर्चा होऊ दे. पण हे जे तुम्ही देशाची अखंडता, देशाची एकंदरीत जी युनिटी आहे ती तुम्ही खराब करण्याचा विचित्र घाणेरडा प्रयत्न आजपर्यंत कोणी केला नसेल. आणि फक्त 2 इलेक्शनसाठी, म्हणजे तुम्ही बघा काल पण नॅशनल प्लॅटफॉर्मवर येतात, काँग्रेसचं नाव 50 वेळा घेतात, कमीत कमी 50 वेळा घेतात. हा नॅशनल प्लॅटफॉर्म आहे. मागे तुमचा तिरंगा होता, बीजेपीचा झेंडा नव्हता, आणि मग एवढा ड्रामा त्या ठिकाणी तुम्ही करता. आणि खरंच काही असेल तर मग आणून दिलं ताबडतोब पारित करा. ते पारित तर झालंय, लागू करा 543 वरती. आणि महिला आरक्षण ना सगळ्यांना, सगळ्या महिलांना त्या ठिकाणी सुरक्षित द्या. त्या पक्षात एक तर लोकशाही नाहीये. आपण ऐकतो त्यांच्याच महिला म्हणतात की आपण तो बोलणे के लिए चान्स मिळता है, हमें तो चान्स भी नहीं मिळता, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड सांगितलं. तर असं आहे. आणि आज जे म्हणतात की काँग्रेस किंवा इंडिया अलायन्स महिला विरोधी आहेत, नेमके तेच. आणि आपण बघतो RSS पासून आतापर्यंत महिलांना ऑब्जेक्टिफाय करतात, महिलांना तुच्छ समजतात, महिलांना एकदम खालचं स्थान देतात, महिलांना संरक्षण देत नाही. आणि नेमकं सगळ्यांना माहिती आहे की कोण महिला विरोधी आहे आणि कशा प्रकारे महिलांचा वापर करून महिलांच्या नावाखाली महिलांच्या भावनेशी खेळून तुम्ही डिलिमिटेशन बिल स्वतःच्या फायद्यासाठी, जिकडे जिकडे तुमची सत्ता आहे, ज्या राज्यात तुमची सत्ता आहे तिकडे तो 50% फॉर्म्युला फायदेमंद ठरणार आहे, जिकडे तुमची सत्ता नाही आहे तिकडे तो फायदेमंद ठरणार नाही आहे. आणि म्हणून येणाऱ्या अनेक वर्ष आमचंच राज्य असेल, आमचीच हिटलरशाही असेल, ह्या दृष्टिकोनातून ह्या उद्देशाने तुम्ही ते बिल आणण्याचा वाईट प्रयत्न केला. त्याचा मी निषेध करते आणि महिला विरोधी भाजपचा पण निषेध करते. महाराष्ट्र भाजप आताच त्या खासदार रणनीतीताई यांनी सविस्तर आपल्याला महिला दिनाच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. खरं तर मला देखील या ठिकाणी सांगावंसं वाटतं की 16 तारखेला हे स्पेशल अधिवेशन सुरू झालं आणि या अधिवेशनामध्ये जे काही विधेयक मांडण्यात आले तर त्या संदर्भामध्ये नारी शक्ती वंदन बिल जे आहे त्याच्या कुठलाही उल्लेख त्याच्यात नव्हता. डिलिमिटेशन बिल ते होतं आणि त्याला सर्व विरोधी पक्षाचे जे सदस्य आहेत त्यांनी विरोध केला आणि अतिशय सगळ्यांनी चर्चा केली त्या बिलावरती. 2023ला हे बिल मंजूर झालेलं होतं आणि असं असताना त्यांनी त्याच्यामध्ये अट टाकली की डिलिमिटेशन आणि जनगणना हे झाल्यानंतरच हे बिल लागू होईल. त्यावेळी देखील काँग्रेस पक्षाचे